सन्मान या मुख्य व्यासपीठावर करीत आहोत। वीर स्पोर्टचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते सन्माननीय प्रवेशदादा पाटील यांचा सत्कार होत आहे। सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन यांचा सत्कार होत आहे। आणि प्रदीपदादा पाटील यांना आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच। भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक राम पाटील साहेब उपस्थित आहे। यांना विनंती करतो की आपण VIP स्टेजवर यायचं आहे। आपण नेहमी करत असतो। आज या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचा सन्मान आपण इथे VN ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत। थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये। भरतदादा जाधव उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे मुख्य व्यासपीठावर करत आहोत। मी विनंती करतोय त्याचबरोबर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत अध्यक्ष भोर तालुका बौद्धिजन संघ मुंबई लक्ष्मणजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत। यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत। आपण पुढे यायचं आहे। नितीन निकम यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे। LP गायकवाड साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत। नितीन निकम आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे हा सन्मान। आहेची शाल दिली जात आहे। अध्यक्ष भिवंडी शहर आणि त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत। अक्षय ते आहे की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे। आप आए इस टूर्नामेंट में संदीप त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत। साहेब आपण पुढे या, आम्ही आपलं स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत। सचिन सकपाल यांना आपण पुढे जायचं, आपण स्वागत आणि सन्मान करायचं पाहुण्यांचं।
जितू भोईर उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर। देखील आपण सन्मान करणार आहोत। रुपेश साळवी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे। कालपासून खूप चांगलं सूत्रसंचालन राहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून। आनंदजी गायकवाड यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी निकम साहेब आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण आनंदजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान स्पर्धेमध्ये विश्वास पाटील आपण पुढे यायचं। आम्ही आपला सत्कार आणि सन्मान इथे करत आहोत। विश्वास पाटील विश्वास पाटील माझा आवाज आपल्या दोन मेगा सत्कार होणं बाकी आहेत। मात्र पंच विश्वास पाटील ठीक आहे। मला वाटतं नाईटची रजनीची स्पर्धा आहे त्यांना म्हणून त्यांनी आपली रजा घेतली आहे। आपण पुढील सत्कार इथे करणार आहोत। प्रकाशजी गायकवाड उपस्थित आहेत त्यांचं आपण सन्मान इथे करणार आहोत। VN टीमचे कॅप्टन आहेत त्यांचा सत्कार इथे करणार आहोत। आपण पुढे यायचंय। निकम साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे। प्रकाश गायकवाड जे टीमचे कॅप्टन आहेत, VN टीमचे कॅप्टन आहेत। सर्व नक्कीच या संपूर्ण स्पर्धेला मॅनेजमेंट करण्यात आलेले आहे। VN स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे। आपण हा निकम साहेबांच्या शुभास्ते हा सन्मान इथे करत आहोत। सर्व मान्यवर उभे राहत आहेत आपल्या जागेवर। त्यांच्या सर्वांच्या स्वागत आणि सन्मान इथे आपण इथे करणार आहोत। हा सन्मान इथे रवींद्र चव्हाण यांचा होत आहे। LP गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे।
संपूर्ण जगभरामध्ये छकड्यांवर बंदी आली होती। पंढरी शेठ फडके आज आपल्यामध्ये नाही आहेत, आपल्यापासून त्यांना आपलं सोडून गेलेले आहेत। मात्र त्यांचं नाव आम्ही आमच्या गायत्री नगरच्या एका व्यक्तीला दिलेलं आहे। त्याचं नाव आहे आर्यन चव्हाण। याला मी विनंती करतो आपण पुढे यायचं, आम्ही आपला देखील स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत। त्याला पंढरी शेठ फडके या नावाने ओळखलं जातोय गायत्री नगरमध्ये, याचा सत्कार इथे आपण करणार आहोत। अर्णव, आपण आपले शुभास्ते करायचे। एक झलक होऊन जाते पंढरी शेठची, नक्कीच होऊन जाऊ द्या पंढरी शेठ फडकेचे। आर्यन, सर्वांची रिक्वेस्ट वितरण समाकडे वळत आहोत। आता सर्वप्रथम आम्ही दिलगिरी व्यक्त करतो जर कोणाचा चुकून सत्कार राहिला असेल, कारण की स्पर्धा एक दिवसाची आहे, भरपूर पाहुणे काही येणं बाकी देखील राहिले या स्पर्धेला। मात्र जे होते त्यांचा आपण सन्मान केला। इथे राम पाटील साहेब आहेत, त्यांना मी विनंती करतो की हा मोठा बक्षीस वितरण कार्यक्रम आहे, तर आपण या व्यासपीठावर या नक्कीच। ते जेव्हा व्यासपीठावर बसतील तेव्हाच आपण बक्षीस वितरण कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत, कारण की त्यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा आपण केला। राम पाटील साहेब, आपण VIP डायझवर यायचं आहे। स्वरास्पोर्ट आपण समोर येऊन बसायचं आहे आणि त्याचबरोबर मीटपाडा टीम आपण देखील सर्वांनी समोर येऊन उभं राहायचं आहे। नक्कीच साहेबांनी कंटिन्यू ठेवायला सांगितलेलं आहे। सर्वप्रथम फाइनल मैन ऑफ द मैच जिन्होंने ठोक डाले 22 रन, टीम है स्वरास्पोर्ट, नाम है बंदे में है दम, किरण इज अ मैन ऑफ द मैच। किरण आपण यायचं पुढे, ठरलं या मॅचचं मॅन ऑफ द मॅच। 22 धावा ज्याच्या बॅटनं आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या 22 धावा बनूनच आपण हे मॅच जिंकली आहे। सन्माननीय संदीपजी वाणी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते फायनलचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण आपल्या शुभास्ते द्यायची आहे। संदीपजी वाणी फार महत्त्वाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे दिली जात आहे। 22 धावा तब्बल ठोकल्या होत्या या खेळाडूने, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या याच्यासाठी। या स्पर्धेचं उत्कृष्ट फलंदाज 73 धावा बनवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये 50 धावांचं अर्धशतक झळकवलं होतं। तो खेळाडू मला इथे उपस्थित नाही आहे, मात्र पूर्णा ब्रदर्स निलेश या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे। पूर्ण गावाचं जर कोणी इथे सदस्य किंवा क्रिकेट रसिक असेल तर आपण पुढे यायचं आहे आणि ही ट्रॉफी आपण घ्यायची आहे। नक्कीच मी विनंती करतो बादशाहबाई यांना की आपण आपल्या शुभास्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे। उत्कृष्ट फलंदाज बादशाहबाई यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे। खेळाडूचं नाव आहे निलेश। निलेशची ट्रॉफी घेण्याकरिता आपण पाहतोय सुंदर अशी ट्रॉफी। पहिला वर्ष आहे, मात्र पहिल्या वर्षामध्ये खूप चांगला ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे आणि निलेशला जातोय उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचं। सन्माननीय LP गायकवाड साहेब आपण पुढे यायचं आहे। आपण आपल्या शुभास्ते आपण बक्षीस देणार आहोत। उत्कृष्ट बॉलर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने 4 विकेट घेतलेला आहे कोण असेल? गायत्री नगर तुमच्या खेळाडूंचं नाव तुम्ही घेणार नाहीये का? पवार याची पॉवर पाहायला मिळाली, अगदी 4 विकेट घेतले। नाव आहे सागर, ठरते उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचं आणि साहेबांच्या शुभास्ते ही ट्रॉफी आपण इथे देत आहोत। पवारने बघितलेलं स्वप्न आणि स्वप्न पूर्ण झालं आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये। खूप खूप अभिनंदन, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एक उभरता गोलंदाज आपल्या गायत्री नगरचा। शेवटचे 3 बक्षीस आहेत, मात्र 2 शब्द मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत, त्यानंतरचे 3 बक्षीस आपण देणार आहोत।
या स्पर्धेचे सर्वप्रथम LP गायकवाड साहेब, आपण 2 शब्द आपण नक्कीच या स्पर्धेविषयी, जिंकलेल्या संघाचं कौतुक, हारलेल्या संघाचं देखील आपण कौतुक करायचं आहे. ऐकूया मार्गदर्शन LPG गायकवाड साहेब यांच्या मुखाने. VN स्पोर्ट गायत्रीनगर भिवंडी आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या कार्यक्रमाला उपस्थित LPG गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. VN ग्रुप आयोजित ही क्रिकेट स्पर्धा, या क्रिकेट स्पर्धेमध्ये आंबेडकरी चळवळीशी संबंधित विविध गावच्या आणि भिवंडी शहरातील टीम्सनी या स्पर्धेमध्ये भाग घेतले. सकाळपासून हा सामना चालू आहे. VN ग्रुपचे सर्वा माननीय निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली गायत्रीनगरच्या सर्व टीम्सनं यांचं नियंत्रण केलेलं आहे. खरं तर खूपच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत या स्पर्धा चाललेल्या आहेत. या स्पर्धेचं जी कॉमेंट्री आहे, आम्ही इथं जरी नसलो तरी आमच्या मोबाईलवरती मी ही जवळजवळ दुपारपासून कॉमेंट्री ऐकतो आहे. या स्पर्धेला कॉमेंट्री म्हणून आमचे संदेश पाटील यांनी महत्त्वपूर्ण कॉमेंट्री केलेली आहे आणि या स्पर्धेला त्यांनी एकदम जागतिक दर्जा दिलेला आहे, अशा प्रकारची त्यांची कॉमेंट्री होती. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सकाळपासून आतापर्यंत ह्या स्पर्धा चालल्या. या स्पर्धेमध्ये थोडंसं उणिवा किंवा काहीतरी होत असतं, त्यामुळं या दिलजमाईच्या हेतूनं आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा आपण यशस्वी केलेली आहे. या स्पर्धेला शहरातील तसेच भिवंडी शहरातील आजूबाजूचे गावचे सर्वच प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि राजकीय नेते देखील या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धा पाहत असताना ते अगदी मंत्रमुग्ध होऊन स्पर्धेचं निरीक्षण करत होते. मीही आता थोड्या वेळापूर्वी या स्पर्धेला आलो, परंतु शेवटची जी स्पर्धा आहे ती पाहताना मला फार रंगत आणि गंमत वाटली. कवाडचा जो संघ आहे हा फार चांगल्या पद्धतीने खेळला. त्याचप्रमाणे शेलार संघ देखील तेवढ्याच पद्धतीनं त्यानं चिकाटीनं खेळली. या खेळामध्ये हार जितं होतच असते. कुणी हारलं नाही तर कुणी जिंकणार नाही आणि कुणी जिंकलं तर कुणी हारणार नाही. हार जीत एक दिलजमाई म्हणून आपण ही स्वीकारली पाहिजे. या स्पर्धेमध्ये कवाडच्या संघानं उत्कृष्ट पद्धतीनं खेळून ही स्पर्धा जिंकलेली आहे. मी VN ग्रुपच्या वतीनं कवाड संघाचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस देखील मी VN ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा देतो. त्यांची वाटचाल घौडदौड अशीच पुढे राहो आणि शेलारचा संघही फार चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. शेलारच्या संघाची ही घौडदौड तितक्याच पद्धतीने पुढेही चालू राहील अशी मी अपेक्षा करतो. खरं तर ही स्पर्धा जी आहे फार खेळीमेळीच्या वातावरणात आपण पार पाडलेली आहे. कॉमेंट्री म्हणून संदेश पाटलांचं नाव आम्हाला म्हणजे नेहमीच आठवणीत राहील अशा प्रकारची त्यांची कॉमेंट्री झालेली आहे. मी VN ग्रुपला पुन्हा विनंती करतो की अशा प्रकारच्या स्पर्धा आपण नेहमी आयोजित कराव्यात आणि त्यामध्ये या विविध संघांना खेळण्याची संधी देण्यात यावी. आपण या स्पर्धेमध्ये
सकाळपासून आतापर्यंत भाग घेतलात, थकलेला नाही आहात. आजही तुमच्या चेहऱ्यावरती, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, हसू दिसतंय. असंच हसू आणि आनंद आपल्या चेहऱ्यावर कायम राहो एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. या प्रसंगी कवाडच्या संघाचं मी पुन्हा हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे शेलारच्या संघाचं देखील मी कौतुक करतो आणि माझे 2 शब्द मी इथेच संपवतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू सो मच LP गायकवाड साहेब, आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यानंतर मित्रांनो RPI एकतावादी अध्यक्ष भिवंडी शहर महबूब बादशाह शेख यांना मी विनंती करतो की आपण देखील 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. फक्त 2 शब्द शॉर्टमध्ये, कारण की वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. विवेन ग्रुप गायत्री नगर, आज जो टूर्नामेंट जो हुआ है, विवेन ग्रुप को बहुत बहुत मुबारक देता हूँ. कवाड़ और सेलार वाले जो दिन भर जो मेहनत किया उनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. अभी हमारे LP गायकवाड़ साहब ने बताया, जीत और हार, जो हारता है वही जीतता है, जो जीता वही बाजीगर है, जो हार गया वो भी बाजीगर है. दोनों की क्षमता उतनी होना चाहिए. और बहुत बहुत आने वाले मैच में सेलार को भी आगे जीतने की मैं दुआ करूँगा. और हमारे महाराष्ट्र प्रदेश तमाम मंच पे बैठे हुए तमाम यहाँ पे RPI एकतावादी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हमारे विकास निकन साहब, भिवंडी शहर RPI एकतावादी की तमाम टीम, महानगर पालिका के अभिनंता LP गायकवाड़ साहब, हमारे हमारे चांद्रा के नगर सेवक राम पाटिल, यहाँ तमाम लोगों के तरफ से RPI एकतावादी की तरफ से जीती हुई मैच को और सेलार को सबको मुबारकबाद देता हूँ. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रांनो, गायत्रीनगर भिवंडीचं पत्ता हल्ला नाही गेले 10 ते 12 वर्षापासून. एकच व्यक्तिमत्व ज्याने संपूर्ण गायत्रीनगरचं मन जिंकलं. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाचे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघितलं, VN स्पोर्ट आणि VN ज्युनियर. मित्रांनो, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश RPIचे एकतावादी आहेत, माजी सभागृह नेते, नगरसेवक भिवंडी मनपा, ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे. सन्माननीय विकास निकम साहेब यांना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेविषयी 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास प्रथम अभिवादन. VN स्पोर्ट गायत्रीनगर यांच्या विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2024 या चषकाचं आयोजन केलं होतं. सकाळी या चषकाचं या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि भूमिपूजनासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेस सांगितलं, आमची जे टीम आहे किंवा जेही सर्व सहकार्य आहेत त्यांना की जे आपल्या टीम येणार आहेत अतिशय शांततेत हा खेळ पार पाडला पाहिजे. सर्वप्रथम तर मी सर्व माझ्या तरुण सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांनी हा क्रिकेटचे सामने अतिशय चांगल्या प्रकारे केले. त्याबद्दल या टीमचे कॅप्टन आमचे प्रकाश गायकवाड असतील, VN ग्रुपचे अध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण असतील आणि जे आमचे कॉमेंट्री करतात त्यांना आता मला वाटतं क्रिकेटमध्ये कॉमेंट्री म्हणून पाठवलं पाहिजे, असे आमचे आनंदजी गायकवाड असतील, आमचे रमेशजी निकम असतील. सर्वच तरुण मुलं या ठिकाणी नावं घेतली तर खूप मुलं आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. या विचारपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र ज्यांनी भिवंडी शहरासाठी अतिशय चांगल्या प्रकारे असं महानगरपालिका असताना शहराच्या योगदानामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलेले असे माजी शहर अभियंता गायकवाड साहेब, आमचे दुसरे आमचे सहकारी गायकवाड साहेब, आमचे शहराचे अध्यक्ष बादशाहभाई शेख, माझे मित्र प्रदीपजी पाटील जे अतिशय सामाजिक लेवलवरती काम करतात RN सिटीमध्ये, माझे दुसरे मित्र दिनेशजी भोईर, आमचे उपाध्यक्ष संदीपजी वाणी, तसेच माझे सहकारी व बंधुतुल्य ज्यांना म्हणजे विकास निकम म्हटलं आणि राम पाटील म्हटलं की एका नाण्याच्या 2 बाजू आणि आमचं जे नाणं चालतं असं आम्ही माझे सहकारी आमचे राम पाटीलजी, उपस्थित सर्वच आदरणीय खेळाडू असतील, माझे सर्व सहकारी असतील, बंधू, मला फार आनंद होत आहे की अनेक महिन्यापासून आमच्या VN स्पोर्टच्या खेळाडूंची इच्छा होती
की साहेब आम्हाला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे, परंतु मी त्यांना सांगितलं होतं कार्यक्रम आपण ज्यावेळेस क्रिकेट सामने घेतात ते अतिशय शांततेत झाले पाहिजे. ठीक आहे, टीम आहेत, 2 खेळतात, तुम्ही हारा किंवा जिता हा नंतरचा भाग आहे, परंतु येणाऱ्या टीम आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्या टीम चांगल्या खेळून कसे जातील, कारण का आयोजन तुमचं असणार आहे. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे खेळून कुठलाही वाद न होता आपण कशा त्या टीमला या ठिकाणी निरोप देऊ याचा आपण खऱ्या अर्थाने काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी या ठिकाणी घेतल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी 11 टीमने मला वाटतं सहभाग घेतलेला होता. सर्व टीम या चांगल्याच खेळल्या, हारजिती होत असती, परंतु शेवटच्या क्षणी आपण म्हणतो की फायनल सामना असतो आणि या फायनल सामन्यामध्ये कवाडची जी टीम आहे त्या ठिकाणी ती जिंकलेली आहे, त्यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे आणि दुसरी जी टीम आहे शेलारची त्यांचा द्वितीय मिटपाडा यांचे द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सामना बघत होतो, म्हणजे एक चेंडू देखील कसा या ठिकाणी खेळ बदलवतो हे या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तसा त्या ठिकाणी अतिशय रोमांचक असा हा सामना झाला आणि त्याच्यामुळे प्रथम या ठिकाणी कवाडची टीम आलेली आहे, त्यांना धन्यवाद देतो. शेलारच्या टीमला देखील धन्यवाद देतो आणि या टीममध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि असंच सांगतो की आपण असे सर्वजण एकत्रित येऊन या खेळाच्या माध्यमातून देखील एकत्र येऊ. आपण सामाजिक कार्य हे करत राहिलं पाहिजे, फक्त खेळ हा आपला उद्देश नाही राहिला पाहिजे आणि आपण सर्व बांधवांनी एकत्रित येऊन या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन खऱ्या अर्थाने सामाजिक लेवलवरती काम केलं पाहिजे असा आपणा सर्वांना संदेश देतो आणि आपण सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि विजेत्या टीमला देखील धन्यवाद देतो. जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा व्हीएन स्पोर्टच्या व्हीएन ग्रुपचे तसेच जेही माझे सहकारी आहेत त्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा समारोप केलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आमचे ज्यांनी सूत्रसंचालन केलं हे आमचे संदेश पाटील, खरंच अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी सूत्रसंचालन केलं आणि आम्ही जे मोबाईलमध्ये आम्ही बिझी होतो परंतु पाहत होतो आणि खऱ्या अर्थाने जे दाखवत होते लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी ते आमचे कॅमेरामॅन असतील किंवा त्यांची सर्व टीम आहे त्यांनी देखील आपण बोलतो ना एक साहेब म्हण आहे जे ना देखे रवी ते देखे कवी, म्हणजे रवी म्हणजे सूर्य कधी कधी डोंगराच्या पलीकडचं पाहत नाही, परंतु कवी हे आपल्या कवितेमध्ये डोंगराच्या पलीकडे काय आहे हे व्यक्त करत असतो. तशा प्रकारे या ठिकाणी कॅमेरामॅन आम्ही पाहत होतो की पक्षी कसा या ठिकाणी दिसत आहे किंवा कुठे आपला शिवाजी महाराजांचा आपला जो ध्वज आहे तो कशा प्रकारे दिसला पाहिजे, निळा ध्वज कुठे आहे, म्हणजे ते दाखवण्याचं काम करत अतिशय चांगले असे कॅमेरामॅन देखील या ठिकाणी आहेत. मी सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. थँक्यू सो मच साहेब. आपण आपला खऱ्या अर्थाने मनोगत जो होता अतिशय सुंदर असं आपण व्यक्त केलेला आहे. 3 बक्षीस बाकी आहेत. मात्र या स्पर्धेविषयी असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा मोठा व्यक्ती बोलत असतो तेव्हा आपण पुढील 2 शब्द ऐकायचे नसतात, मात्र त्याला खऱ्या अर्थाने त्याच्या मनापासून बोलायचं आहे. निमेश शेलार जो मिटपाडा टीम संघाचा एक लेजंड क्रिकेटर आहे तो नक्कीच 2 शब्द मार्गदर्शन करणार आहे या स्पर्धेविषयी. हॅलो, सर्वांना सविनय जय भीम. उपस्थित व्यासपीठ तसंच माझे सगळे खेळाडू, आपण आज खेळलो आंबेडकर चषक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक. हा आपला 2 टीमचा सामना नव्हता, तर आपल्याला हा समाज जिंकवायचा आहे, आपला समाज कुठेतरी आपल्याला जागा ठेवायचा आहे, म्हणून आज आपण ही टुर्नामेंट ठेवली. आणि VNN गायत्री नगर यांचा खूप मोठा स्वप्न होता आधीपासून, खूप वर्ष 2-3 वर्ष झाली ते सांगतात आम्ही मॅच ठेवू, पण त्यांना असा तो वेळ मिळत नव्हता. पण आज जी त्यांची ऑर्गनायझिंग त्यांनी या तपत्या उन्हामध्ये जी केलेली आहे तो वाख्यान्यजन्य आहे ती. कारण की एवढ्या उन्हामध्ये आज ज्या 20 टीम खेळतात त्या 20 टीमपैकी फक्त 12 टीम खेळल्या आणि त्या 12 टीम खेळल्या त्या आपल्या समाजाच्या 6 टीम आणि इतर समाजाच्या अशा 6 टीम, अशा 12 टीम खेळल्या. दुसरा समाज पण आपल्यामध्ये इन्वॉल्व झाला. असं जातीभेद नाही याच्यामध्ये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आहे, याच्यामध्ये 6 नाही 12 नाही तर 50 टीम खेळल्या तरी हरकत नाही, कारण की आपल्या मागे खूप मोठ्या माणसांचा हात आहे.
त्यामुळं गायत्रीनगरच्या प्लेयरांना मी अजून सांगतो, याच्या पुढच्या वर्षी ज्या काही टुर्नामेंट तुम्ही ठेवाल त्यावेळेस आमचा पण तुम्हाला साथ असेल. यावेळेस जसा तुम्हाला साथ मिळाला तसाच पुढच्या वेळेस पण मिळेल. तुम्ही काळजी काही करू नका, पुढच्या वेळेस आपण चांगला अजून ऑर्गनाईज करू. आणि राहिली गोष्ट ही फक्त आंबेडकर चषक बोलतो म्हणजे VN गायत्रीनगरनी ठेवला आहे म्हणून त्यांनीच सगळा करायचा यो विषयाचा भाग नसतो. त्याच्यासाठी आपल्या समाजाच्या प्रत्येक पोरांनी त्यांना सपोर्ट केले पाहिजे, हाच माझा म्हणणं आहे. आणि 2 शब्द सांगतो. तसंच आपले सतीश जाधव यांची टीम आहे कवाडची, त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. आणि आमची मिठपाड्याची टीम आहे, त्यांचा दुसरा आला. पण पहिला आणि दुसरा काहीच नसतो, हा खेळ आहे. जेव्हा एखादी टीम हरेल तेव्हाच दुसरी जिंकेल, हा उदाहरण असतो. मला आज खूप वर्ष झाली मी क्रिकेट खेळतो आहे, पण असा वाटतंय आता का माझ्या मिठपाड्याच्या पोरांना मला पुढं न्यायचं आहे. मला आज माझ्या मिठपाड्याची पुढं झाले, पुढच्या वर्षी खेळेन का नाही खेळेन, त्याच्या पुढच्या वर्षी खेळेन का नाही खेळेन, पण मी अशी ग्वाही देतो का माझी टीम जोपर्यंत फायनलपर्यंत जात नाही तोपर्यंत मी त्यांच्यामध्ये खेळत राहीन. आणि जेव्हा ती पूर्ण फायनलला टीम रेडी होईल तेव्हा मी माझा खेळ सोडणार आहे. एवढंच बोलून मी 2 शब्द बोलून थांबतो. जय भीम. थँक्यू सो मच निमेश शेलार. मित्रांनो, एक स्वागत आणि त्यानंतर 3 बक्षीसचं वितरण होईल. जिस जिसने पैसे को पाणी पिलाया उन्होंने जन्नत को नीचे दिखाया, एक पुण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेला थंडगार पाण्याची व्यवस्था झालेली आहे. प्रणितजी घाडगे इथे उपस्थित आहे, त्यांना मी नम्र विनंती करतो आपण VIP डायजवर यायचं आहे. आणि मी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो, अगदी या स्पर्धेला पुण्याचं काम ज्याने पाणी पाजलं, दिवसभर वातावरण गरम आहे, त्या वातावरणाला थंड कसं केलं जाईल, थंडगार पाणी त्यांच्या माध्यम देण्यात आलेलं आहे. प्रणित याचा आपण सन्मान करण्यात आहेत. मी विनंती करतोय निकम साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते हा शाही सन्मान त्यांचा आपण करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन द्या. थंडगार पाणी एन्जॉय केलं आपण या स्पर्धेला. स्पर्धेचे 3 बक्षीस बाकी आहेत. आपण नेहमी सिरीज शेवटला देत असतो, सेकंड लास्टला. मात्र या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक रनर्स टीम राहिलेली आहे. टीमचं नाव आहे न्यू संघर्ष मिठपाडा. टीमच्या खेळाडूने आपण VIP डायजवर यायचं आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते हा बक्षीस जो आहे आपण द्यायचा आहे. उपस्थित लक्ष्मणजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत, LPG गायकवाड साहेब. त्याचबरोबर उपस्थित पाहुणे आपण पाहतोय विकी पाटील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. प्रदीपजी पाटील दादांना विनंती करतोय आपण या सर्वांच्या शुभास्ते हा बक्षीस आपण द्यायचं आहे. संपूर्ण टीम गेलेली आहे VIP डायजवर. या सर्व पाहुण्यांच्या शुभास्ते हा आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. टाळ्यांचा प्रतिसाद आणि DJ मॅन आपली साथ आपण ठेवायची आहे. नाशिक ढोल आपण लावायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मिठपाडा संघ जर खेळला नसता या स्पर्धेमध्ये तर स्वरा स्पोर्ट कवाड टीम जिंकली नसते. तर स्वरा स्पोर्ट संघाने देखील आपण टाळ्या वाजवायच्या आहेत या संघासाठी जे रनर्स राहिलेले आहेत या स्पर्धेत. नक्कीच आपण कॅप्टनला थांबवलेलं आहे कारण की कॅप्टनने मनोगत व्यक्त करणं गरजेचं आहे. महेंद्र, आपण टीमचे कॅप्टन म्हणून इथे आलेले आहात. कसं वाटलं, कसं एन्जॉय केलं या स्पर्धेला? खूप मजा आली खेळायला आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल खूप आभार.
आपण खुश आहात क्रमांक दुसरा पटकावला? हो, खूप खुश आहेत. म्हणजे आज मीठपाड्यामध्ये जल्लोष होईल. हो, जल्लोष होईल. क्या बात आहे. हे होते कॅप्टन महेंद्र मीठपाडा टीम संघाचे. स्पर्धेतील सर्वात मोठा पारितोषिक म्हणजे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. मालिकावीर हा पारितोषिक नो डाऊट एकच नाव जो दिवसभर चमकला तोच ठरला या स्पर्धेचं मालिकावीर. नाव आहे, खेळाडूच्या धावा आहेत 108 धावा, विकेट आहे 3. खेळाडूचं नाव आहे निकलेश शेलार, इज अ मॅन ऑफ द सिरीज. स्पर्धेचा सर्वात मोठा पारितोषिक आहे आणि तो पारितोषिक आपण निकम साहेबांच्या शुभास्ते देत आहोत. सर्वांच्याच शुभास्ते, कारण की शेवटचे 2 पारितोषिक आहेत. सर्वांनी आपला हात लावायचा आहे. आता वाट पाहायला लागणार नाहीये, कारण की प्रत्येक संघाची वाट लावली आहे. ठरलंय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सोरास्पोर्ट कवार इज द चॅम्पियन. सोरास्पोर्ट कवार टीम संघाने आपण VIP डायझवर यायचंय. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो, शेवटचा हा बक्षीस आहे तर आपण सर्वांनी आपल्या शुभास्ते द्यायचं आहे. आणि सोरास्पोर्टचे सतीश हा पारितोषिक घेण्यासाठी VIP डायझवर आपली टीम घेऊन जात आहेत. या संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की सोरास्पोर्ट खेळली नसती तर चॅम्पियन झाली नसती. 15,000 रुपये रोख रक्कम या टीमला देत आहोत आपण. संपूर्ण टीम VIP डायझवर गेलेली आहे. निकम साहेब आहेत, LPG गायकवाड साहेब, बाबाबते लक्ष्मण गायकवाड साहेब, प्रदीपजी पाटील, संदीपजी साहेब उपस्थित आहेत. सर्वांच्या शुभास्ते महबूब बादशाह शेख साहेब देखील आहेत आपल्या शुभास्ते. विकी पाटील देखील समावेश आहेत हा पारितोषिक देण्याकरिता. कॅश प्राइज अगोदर घेतली आहे सचिनने, मात्र बक्षीस अजूनही हातामध्ये आले नाही. सतीश, ही ट्रॉफी, मानाची ट्रॉफी VN स्पोर्ट आयोजित सर्वांचे लाडके, सर्वांचे प्रेमदायक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024. थांबायचंय. आपण हा कार्यक्रम समाप्त झाले जाहीर करणार आहोत. त्यानंतर तुम्ही तुमचं संगीत वाजवा आणि दोन्ही टीम एकत्र होऊन तुम्ही एन्जॉय करा, डान्स करा. आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 ही स्पर्धा इथे समाप्त झालेली आहे. VN स्पोर्ट गायत्रीनगर आयोजित ही स्पर्धा होती आणि या स्पर्धेचे शिल्पकार आमच्या आधारस्तंभ, मागच्या 12 ते 13 वर्षापासून साहेबांचं आमच्यावर राहिलेला प्रेम आजही त्यांनी दाखवलेला आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा इथे ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. आणि आजचा गोड कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. सर्वांना जय भीम, जय शिवराय, धन्यवाद.